नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत निमसोड शितोळे नगर येथे. दिनांक 5 ऑगस्ट रोजी भव्य दिव्य असं ओपनचं मैदान भरवण्यात आलेलं आहे आणि जुनं आणि जाणतं पारंपरिक मैदान आहे. बरेच वर्ष या मैदानाला परंपरा आहे आणि या मैदानाच्या नियमवाटी कशा पद्धतीने असणार आहे, मैदान कशा रीतीने संपन्न होणार आहे, ते संपूर्ण आपण जी कमिटी आहे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. चला तर मग. नमस्कार, आपलं नाव दादा? माझं नाव गणेश विठ्ठल शितोळे. दादा, काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? मैदान कशानिमित्त आयोजित केले आणि किती तारखेला मैदान आहे? आज या ठिकाणी आमच्या निमसोड शितोळे नगर ग्रामदैवत श्री मायक्का देवीच्या यात्रेनिमित्त दिनांक 5 ऑगस्ट रोजी आम्ही ओपनचं मैदान आयोजित केलेलं आहे. आणि मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? मैदानाची प्रोसेस पूर्ण झालेली आहे, परमिशन भेटलेलं आहे. परमिशन भेटले. दादा, मैदान कुठे पार पडणार आहे? मैदान निमसोड येथील फाटीवर पार पडणार आहे, निमसोड फाटी. दादा, निमसोड शितोळे नगर गावाची महाराष्ट्रामध्ये खूप चर्चा आहे. हे गाव बैलगाडी शर्यतीचा फार मोठा छंद आहे गावाला, तर काय सांगाल त्याच्याविषयी? आमच्या छंदासाठी आम्ही निमसोड यात्रा कमिटीनं इथं 10 एकर जमीन विकत घेतलेली आहे. मैदानासाठी, खास मैदानासाठी. एक वेळ अशी होती की आम्हाला मैदानाला जागा नव्हती आणि तशी परिस्थिती येऊन पण गेलेली आहे. त्यासाठी यात्रा कमिटीनं नियोजन करून की बाबा ही फाटी चांगली आहे, रान चांगला आहे, उराटीची फाटी आहे, यासाठी सर्वांच्या इच्छेनं, सर्वांच्या मतानं ही फाटी विकत घेतलेली आहे. कशानिमित्त आयोजित केले मैदान? मायक्का देवीच्या यात्रेनिमित्त. वर्षभरामध्ये ह्या फाटीवरती किती मैदान होतात दादा? एक 10 मैदान कमीत कमी होती ती. आता मैदानाचं स्वरूप काय, आदत आहे का ओपन आहे? ओपन आहे, ओपन मैदान घेतलेलं आहे. ओपन मैदान घेतलेलं आहे. तर मैदानाचा बक्षीचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा. प्रथम 1 लाख रुपये, द्वितीय 71,000, तृतीय 51,000, चतुर्थ 31,000, पंचम 25,000, सहावा 21,000, सातवा 15,000, आठवा 11,000. त्याचप्रमाणे या मैदानासाठी आम्ही खास क्वार्टर फायनल ठेवलेला आहे. का तर दुसऱ्या 2 नंबरला आलेल्या गाडी मालकावर अन्याय होणे म्हणून. बरं, सगळीच नंबरात यायला बघते ती, त्यासाठी आम्ही त्यांना नाराज नको किंवा त्यांच्या मनात काय रुसवा नको, यासाठी आम्ही क्वार्टर फायनल पण चांगला ठेवलेला आहे. त्या क्वार्टर फायनलची बक्षीस अशी येते की पहिलं 21,000 रुपये आहे, दुसरं 15,000 आहे, तृतीय 11,000, चतुर्थ 10,000, पंचम 9,000, सहावा 7,000, सातवा 5,000, आठवा 3,000. याप्रमाणे क्वार्टर फायनल पण आम्ही महाराष्ट्रात अजून 1 लाखाला 21,000 कुठेही नाही, तेवढं बक्षीस आम्ही ठेवलेलं आहे. बरं, आणि प्रवेश फी किती दादा? प्रवेश फी 1,000 रुपये. ऑनलाईन नोंद चालू झाली का? चालू झाली, आजपासून ऑनलाईन नोंद चालू झालेली. दादा, काय सांगाल या मैदानाचं वैशिष्ट्य काय? तब्बल 16 बैलगाडी मालक याच्यात या मैदानात बक्षीसाठी पात्र राहणार आहे. ती 32 जण, टोटल 32 जण. आणि सर्वांचा मान सन्मान आम्ही यात्रा कमिटी आमची योग्यरित्या करेल. युट्यूबरांचा पण सन्मान करणार आहे. कशाने म्हणजे का सुचलं तुमच्या डोक्यामध्ये की का ही करावं म्हणून? बंदी उठल्यापासून आजपर्यंत 14 देशात तुम्ही सर्वांनी युट्यूबरांनी ही बैलगाडी क्षेत्र चांगल्या प्रकारे पुढे नेलं. त्यासाठी आमच्या यात्रा कमिटीनं असा निर्णय घेतला की चला, आजपर्यंत त्यांचा कुठे सन्मान होत नाही, त्यासाठी आम्ही निर्णय घेतला. काय सांगाल दादा, मैदानाच्या ऑनलाईन नोंदणीच्या संदर्भामध्ये काय सांगाल? ऑनलाईन नोंद चालू झालेली आहे आणि जरा आम्ही अनुभवलं की शेवटच्या दिवशी बऱ्यापैकी जण गडबड करते ती, आणि त्या गडबडीत आमच्याकडे आजपर्यंत राहिलेली नाही, पण राहून एखादी चिठ्ठी ते लॉट पाडण्यात. त्यासाठी आजपासून सर्वांनी सहकार्य करा आणि चांगल्या पद्धतीनं. किती तारखेला नोंद बंद होईल? 4 तारखेला संध्याकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत नोंद आम्ही बंद करू. लॉट कधी काढण्यात येतील? लॉट 8 नंतर आम्ही लॉट काढणारच आहे ऑनलाईन. 4 तारखेला. 4 तारखेला. चालतंय, धन्यवाद दादा. धन्यवाद दादा. नमस्ते. नमस्ते. आपलं नाव दादा? किरण जालंधर शितोळे. बरं दादा, काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? भव्य दिव्य तयारी सुरू तुमच्या गावामध्ये मैदानाची? आमचं मैदान हे पारंपरिक, जुनं पारंपरिक मैदान आहे. 35 वर्ष झाली म्हणजे हे मैदान भरत आहे. बरं, आता आपण वळू दादा मैदानाकडे. मैदानाचं रान कसं आहे, माती कशी मैदानातली? मैदान हे उराडीचं मैदान आहे आणि एकदम कडक मैदान आहे. बरं, कटनाचं रान आहे उराटीचं. आणि मैदानामध्ये एकूण किती फाटे आहेत? एकूण 10 फाटे आहेत. फाटीच्या आतात मधलं अंतर किती? आतात मधलं 16 फुटाचं अंतर आहे. ओपनचं मैदान आहे, त्याच्यामुळे परफेक्ट पल्ला किती ठेवण्यात आला आहे? 850 फूट. परफेक्ट टेपनी मोजलाय? हा, परफेक्ट टेपनी. त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात? एका वेळेस सुट्टीच्या ठिकाणी 20 गट थांबू शकते. बरं, निकाल रेषे समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे?
निकाल रेषेसमोर बरोबर 500-700 फूट. बर, त्याचबरोबर निकाल रेषेसमोर पोल आहे, तिथं कसं काय नियोजन केलंय? तिथं ते ट्रॅक्टर आम्ही लावणार, नेहमीप्रमाणे जे आहेत ट्रॉली लावणार आहे. बर, मैदानात ज्या तांत्रिक त्रुटी, अडी अडचणीत, अडथळेत हे मैदान सुरू होण्याच्या पूर्वी सकाळी सगळे क्लिअर केले जातील. क्लिअर केलं जाईल. या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक, विहीर, ओढा, नाला, दरी असं काय का? तसलं अजिबात काय सुद्धा नाही. मैदान ज्या दिवशी संपूर्ण आहे त्या दिवशी मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेड असणार आहे? मैदान 500 फूट बॅरिकेड आहे दोन्ही साईड. खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का? सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे, कॅमेरा आहे. कॅमेरा आहे. निकाल रेषेवरती किती कॅमेरे आहेत? निकाल रेषेवरती 2 कॅमेरा आहेत. त्याचबरोबर ड्रोन उडवला जाणार का सेमीफायनल फायनलला? ड्रोन उडवला जाणार. बरं, खाली झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? सलीम मुलानी आणि सोमनाथ जगदाळे. त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? सुनील मोरे पेडगावकर आणि गणेश तांबे सातेवडीकर. त्याचबरोबर दादा, या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर होणार आहे? P3 लाईव्ह. ज्यांना लाईव्ह प्रक्षेपण दिलंय त्यांना इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून दिली का? दिलेले. बरं, या ज्या दिवशी मैदान संपणार आहे त्या दिवशी या ठिकाणी दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित असणार आहेत का? असणार आहेत. पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था केली? ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली? ॲम्ब्युलन्स पण आहे. आणि फाटीच्या शेजारी क्षेत्र पण आहेत लोकांचे, तर आजूबाजूच्या शेतकऱ्यांची कसली काय अडचण? अजिबात नाही. सगळ्याच ते सगळं मिटवलेलं आहे. चर्चा झाली? चर्चा झालेली आहे. त्यांनी म्हणले तुम्ही बिनधास्त हे खेळा. जे मैदानात जे खाद्य विक्रेते येतात, हॉटेलचे हे चालक, त्यांना काय आव्हान करताल? मैदानाच्या कोणत्या बाजूला स्टॉल लावायचे त्यांनी? स्टेजच्या पाठीमागे स्टॉल लावायचे. जर समजा कोणी ऐकलं नाही तरी आमची यात्रा कमिटी त्यासने हे काढून टाकावं लागणार स्टॉल. प्रल्हाद नामदेव शितोळे. दादा, काय सांगाल? निमसोड शितोळे नगर या ठिकाणी भव्यदिव्य अशा बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलंय. काय सांगाल बैलगाडी शर्यतीच्या संदर्भामध्ये? आमचे 34 वर्ष पूर्ण झालेली बैलगाडी शर्यती चालू आहेत आणि आता 35 वर्ष चालू आहे. 35 वर्ष चालू असल्यामुळं पारंपरिक पद्धतीने आमच्या बक्षीस दिलेलं आहे भरपूर. 1 लाख पहिला आहे. आणि काय सांगाल जुन्या आठवणी? काय सांगाल? तुमचं वय किती दादा? माझं वय 72 वर्ष. बरं, जुन्या आठवणी काय सांगाल? जुन्या आठवणी आम्ही पहिला चांदीचा ताट देत होतो. बरं, बक्षीस म्हणून गाडीला चांदीचा ताट देत होतो. असायचं काय? किती बाराचं असायचं? जसं बक्षीस असेल त्या प्रमाणे देत होतो आम्ही. बरं, म्हणजे तेवढ्या किमतीतच आम्ही ताट बनवायचो. निमसोड शितोळे नगरचे ग्रामस्थ, या मैदानाचे आयोजक गणेश सांगवे. गणेश भाऊ नमस्ते. नमस्ते. काय सांगाल गणेश भाऊ, कशा निमित्त मैदानाचं आयोजन करण्यात आलंय? श्री मायाका देवीच्या यात्रेनिमित्त हे मैदान आयोजित केलेलं आहे. श्रावण महिन्यातील जुनं आणि परंपरेचं मैदान आहे. गेले 34 वर्ष आम्ही हे मैदान पार पाडतोय. दादा, आता काय सांगाल या मैदानाच्या नियम अटीच्या संदर्भामध्ये? हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्य व अखिल भारतीय बैलगाडी संघटना खटाव तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार पार पडेल का? हो, 100%. या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहिजे? सर्व ग्रामस्थ निकाली पंच म्हणून काम पाहतील. जरी अटीतटीचा निकाल आला तर आमचे खटाव तालुका ह्याचा निकाल देईल कमिटी. या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला जाईल दादा? जो बैलाचा समोर अवयव असेल त्याच्यावर निकाल दिला जाईल. त्याचबरोबर गटाला अथवा सेमीफायनलला गाडीवरील चालकाने बैलाच्या शेपटीचा चावा घेतला किंवा गैरकृत्य काय केलं तर ती गाडी बाद केली जाईल का? 100% बाद केली जाईल. ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती गटाचा कालावधी असेल? 5 गटाचा कालावधी असेल. त्याचबरोबर एका वेळेस किती गट खाली जातील? 10 गट खाली जातील. त्यांना टाइम लिमिट किती असेल खाली जाण्यासाठी? 5 मिनिटाचा अवधी असेल. त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे, तिथं नियमावली कशी असेल? संघटनेच्या नियमानुसार खाली नियम असणार आहे. बरं, त्याचबरोबर दादा, गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीने निर्णय असणार आहे? गटाला समान गाड्या उतरल्या तर समान चाल दिली जाईल. पण सेमीला जर गाडी डबल उतरली तर त्यांना संगनमत केलं जाईल किंवा चिठ्ठी टाकून त्याचा निकाल दिला जाईल. बर, आणि त्याचबरोबर ओपनचं मैदान आहे, त्यामुळे लॉबी टचचा निर्णय कसा असणार आहे? लॉबी टचला बैलाचा पाय किंवा छकडा पलीकडे गेला तर गाडी बाद केली जाईल. मित्रांनो, ज्या पद्धतीने अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्याचा लॉबी टचचा निर्णय आहे, याच्यामध्ये लॉबी टचला निकाल आहे. मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा पाय अथवा छकडीचं चाक गेलं तर ती गाडी बाद केली जाईल. हो, 100%. त्याचबरोबर दादा, एखाद्या गाडीवरील चालकाने फायनलच्या दरम्यान बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला किंवा गैरकृत्य काय केलं तर ती फायनलची गाडी निकालास पात्र राहील का? तिला रोख रकमेचं बक्षीस मिळेल का? गटाला असू द्या किंवा सेमीफायनल असू द्या किंवा फायनल असू द्या, गाडीचा शिफ्टीचा चावा घेतला किंवा गैरकृत्य केलं आणि ती गाडी फायनलला जरी पात्र झाली तरी ती गाडी आम्ही बाद केली जाईल. त्यांना 1 रुपया बक्षीस देणार नाही. त्याचबरोबर दादा, ह्या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गाव गाडी फायनलला पळेल का?
अजिबात पाहणार नाही, काय असेल ते नियमाप्रमाणे पळेल. बरं, त्याचबरोबर बऱ्याच जणांचे प्रश्न होते की आता ही फाटी संदर्भातले दगडी वगैरे त्याचं कसं काय नियोजन केलं? आता समोर दगडी वगैरे आहेत छोटी छोटी, म्हणजे एवढे पण मोठे नाहीत, पण आहे ना छोटे छोटे दगड आहेत, त्याचं पण कामकाज चालू आहे आता. बर. आता आहे ना तुम्ही बघताय आता पाठीमागे सगळं कामकाज वगैरे सगळं चालू आहे. ह्या मैदानामध्ये बैलांना कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही याची सगळी काळजी घेतली जाईल. 100% सगळी काळजी घेतली जाईल, तेवढी आमची कमिटी सक्रिय आहे. या मुलाखतच्या फाटीची तयारी कुठपर्यंत आली आहे तसं? कारण आज एक अंतिम तारीख आहे. टप्प्यात आलेले आहे, म्हणजे अजून बॅरिकेड वगैरे आहे ना 1-2 दिवसात काम चालू होईल, पण फाटी वगैरे म्हणा, मैदानावरील दगडी वगैरे घाण वगैरे सगळे काढायचे काम चालू आहे आता. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना ऑनलाईन नोंद करण्याच्या संदर्भामध्ये आणि या मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी या मैदानासाठी उपस्थित राहावं आणि आम्हाला 4 तारखेला संध्याकाळी 8 वाजता लॉट काढायला आहे ना जितकी मदत करता येईल तितकी मदत करावी, कारण आहे ना लास्टच्या दिवशी गडबड होते, त्याच्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी आधी गाडी नोंद करून घ्यावी. चालते, धन्यवाद दादा. नायकाच्या नावानं चांग भलं, सिद्धनाथाच्या नावानं चांग भलं.